मित्रांनो, तुम्ही रोज सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट कोणती करता? डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही तुमचा हात उशीच्या बाजूला ठेवलेल्या मोबाईलकडे नेता. तुम्ही व्हॉट्सॲपचे मेसेजेस चेक करता, इंस्टाग्रामवर लोकांचे स्टेटस बघता आणि मग घाईघाईने उठून तयार होऊन कामाला किंवा ऑफिसला पळता. दिवसभर एका ट्रॅफिकमधून दुसऱ्या ट्रॅफिकमध्ये, एका टेन्शनमधून दुसऱ्या टेन्शनमध्ये तुम्ही अडकून राहता आणि रात्री थकून भागून पुन्हा तोच मोबाईल बघत झोपून जाता. तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य असंच चालणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जगातले जे टॉप 5% सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक आहेत ते असा दिवस कधीच जगत नाहीत. ते सकाळी उठून मोबाईल चेक करत नाहीत आणि ते घड्याळाच्या काट्यामागे पडत नाहीत. ते स्वतःच्या दिवसाला कंट्रोल करतात, दिवस त्यांना कंट्रोल करत नाही. आणि या सगळ्याची सुरुवात होते एका अशा जादुई वेळेपासून जी वेळ सामान्य लोक झोपेत वाया घालवतात. ती वेळ आहे पहाटे 5 वाजताची वेळ. आज आपण एका अशा जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांचे आयुष्य, त्यांचे करिअर आणि त्यांचे आरोग्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. हे पुस्तक तुम्हाला फक्त सकाळी लवकर उठायला शिकवणार नाही, तर सकाळी उठून नक्की काय करायचे जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनू शकाल हे अगदी सायंटिफिक पद्धतीने शिकवेल. या मास्टरपीस पुस्तकाचे नाव आहे रॉबिन शर्मा यांचे द 5 AM क्लब, म्हणजेच पहाटे 5 वाजता उठणाऱ्या लोकांचा क्लब. हा व्हिडिओ फक्त एक साधी बुक समरी नाहीये, हा एक असा सविस्तर मास्टर क्लास आहे जो तुमच्या मेंदूची आणि शरीराची पूर्णपणे नव्याने प्रोग्रॅमिंग करेल. हा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल की तुमच्या दिवसातील तो पहिला 1 तास तुमच्या उरलेल्या 23 तासांवर कशी जादू करू शकतो. स्वागत आहे तुमचं जस्ट वॉचिंगमध्ये. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील आळस, नैराश्य आणि सामान्यपणा कायमचा दूर करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ जगाशी संपर्क तोडून अगदी शांतपणे आणि एकही सेकंद न सोडता पूर्ण ऐका. चला तर मग 5 AM क्लबची ही जादुई संकल्पना अगदी मुळापासून समजून घेऊया. रॉबिन शर्मा यांनी हे पुस्तक एका कंटाळवाण्या बिझनेस गाईडसारखे लिहिलेले नाही. त्यांनी एका अत्यंत रंजक कथेच्या माध्यमातून हे सर्व नियम समजावून सांगितले आहेत. पुस्तकाची सुरुवात 3 प्रमुख पात्रांपासून. पहिला आहे एक स्पेल बाइंडर, म्हणजेच एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रभावी वक्ता जो लोकांना यशाचे धडे देतो. दुसरी आहे एक एंटरप्रेन्युअर, म्हणजेच एक महिला व्यावसायिक जिने स्वतःची एक कंपनी उभी केली होती, पण तिच्याच पार्टनरने तिला धोका दिला होता. ती इतकी निराश झाली होती की ती आत्महत्या करण्याचा विचार करत होती. आणि तिसरा आहे एक आर्टिस्ट, म्हणजेच एक चित्रकार जो खूप टॅलेंटेड होता, पण तो त्याच्या कामात फोकस करू शकत नव्हता. त्याला सतत डिस्ट्रॅक्शनचा त्रास होत होता. हे दोघे निराश झालेले लोक, महिला व्यावसायिक आणि तो चित्रकार, एका सेमिनारमध्ये जातात जिथे तो स्पेल बाइंडर भाषण देत असतो. तिथे त्यांची भेट एका अतिशय विचित्र माणसाशी होते. तो माणूस दिसायला अगदी भिकाऱ्यासारखा असतो. त्याचे कपडे फाटलेले असतात, पण त्याच्या मनगटावर एक अत्यंत महागडे घड्याळ असते. सुरुवातीला त्या दोघांना वाटतं की हा कोणीतरी वेडा माणूस आहे. पण मित्रांनो, तो माणूस वेडा नसून तो एक सिक्रेट अब्जाधीश, म्हणजेच एक बिलियनेअर असतो. त्याचे नाव असते मिस्टर रिले. तो अब्जाधीश त्या दोघांना सांगतो की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम सोडवायचे असतील आणि जगातले सर्वात यशस्वी लोक बनायचे असेल तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मॉरिशसमधील प्रायव्हेट बेटावर चला. तिथे मी तुम्हाला यशाचे एक असे रहस्य शिकवेन जे तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कधीच शिकवले गेले नाही. आणि तिथून सुरू होतो द 5 AM क्लबचा हा जादुई प्रवास. तो अब्जाधीश त्यांना जे नियम शिकवतो तेच नियम मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. पुस्तकाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे द विक्ट्री हावर, म्हणजेच विजयाचा तास. पहाटे 5 ते सकाळी 6 ही जी 1 तासाची वेळ आहे ती वेळ तुम्हाला जगातल्या कोणत्याही मोठ्या युनिव्हर्सिटीच्या डिग्रीपेक्षा जास्त यश देऊ शकते. पण का पहाटे 5 वाजताच का उठायचे? मित्रांनो, जेव्हा तुम्ही पहाटे 5 वाजता उठता तेव्हा पूर्ण जग झोपलेले असते. तुमच्या मोबाईलवर कोणाचेही मेसेजेस येत नाहीत, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज चालू नसते आणि रस्त्यावर गाड्यांचा आवाज नसतो. त्या पूर्ण एकांतात, त्या शांततेत तुमच्या मेंदूमध्ये एक अत्यंत चमत्कारिक बदल घडतो. विज्ञानाच्या भाषेत याला ट्रान्झियंट हायपोफ्रंटालिटी असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या मेंदूचा जो भाग सतत विचार करतो, सतत काळजी करतो आणि तुम्हाला टेन्शन देतो,
तो भाग पहाटे 5 वाजता तात्पुरता शांत होतो. तो विश्रांती घेतो आणि त्याच वेळी तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन हे 2 रसायनं मोठ्या प्रमाणावर रिलीज होतात. हे तेच केमिकल्स आहेत जे तुम्हाला आनंद, उत्साह आणि प्रचंड ऊर्जा देतात. त्या 1 तासात तुम्ही एका अशा फ्लो स्टेटमध्ये जाता जिथे तुमची एकाग्रता आणि तुमची काम करण्याची क्षमता सामान्य वेळेपेक्षा 100 पटींनी जास्त असते. जर तुम्ही ही वेळ झोपण्यात वाया घालवली तर तुम्ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी भेट नाकारत आहात. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की ठीक आहे, आम्ही पहाटे 5 वाजता उठू, पण उठून नक्की करायचे काय? मोबाईल बघायचा नाही, टीव्ही बघायचा नाही, मग हा 1 तास कसा वापरायचा? आणि इथेच या पुस्तकातील सर्वात जादुई आणि क्रांतिकारी फॉर्म्युला येतो, ज्याला रॉबिन शर्मा म्हणतात द 20 फॉर्म्युला, 20-20चा नियम. तुमचा पहाटे 5 ते 6 हा 1 तास तुम्हाला 20 मिनिटांच्या 3 भागांमध्ये विभागायचा आहे. जर तुम्ही हा नियम तुमच्या आयुष्यात लागू केलात तर मी खात्रीने सांगतो, तुमचे आयुष्य 1 वर्षात ओळखण्यापलीकडे बदलून जाईल. नीट लक्ष देऊन ऐका. पहिली 20 मिनिटे म्हणजेच पहाटे 5 ते 5:20 या वेळेत तुम्हाला करायचे आहे मूव्ह, म्हणजेच व्यायाम, घाम गाळणं. मित्रांनो, झोपेतून उठल्यावर आपण सर्वजण आळसावलेले असतो. हा आळस दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या शरीराला हालचाल करायला लावणं. या पहिल्या 20 मिनिटात तुम्हाला असा व्यायाम करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला खूप घाम येईल. मग तुम्ही पळा, योगासनं करा, दोरीच्या उड्या मारा किंवा पुशअप्स काढा. यामागे एक खूप मोठे विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून घाम गाळता तेव्हा तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचे हार्मोन कमी होते. कॉर्टिसोल हे ते हार्मोन आहे जे तुम्हाला भीती आणि टेन्शन देते. आणि त्याच वेळी तुमच्या मेंदूमध्ये BDNF नावाचे एक केमिकल तयार होते. हे BDNF तुमच्या मेंदूसाठी एखाद्या खतासारखे किंवा टॉनिकसारखे काम करते. ते तुमच्या मेंदूच्या पेशींची दुरुस्ती करते आणि तुमची शिकण्याची गती वाढवते. घाम गाळल्यामुळे तुमच्या शरीरात रक्तप्रवाह वाढतो आणि तुम्ही पूर्ण दिवसासाठी ऊर्जेनं चार्ज होता. दुसरी 20 मिनिटे म्हणजेच 5:20 ते 5:40 यावेळी तुम्हाला करायचे आहे रिफ्लेक्ट, म्हणजेच चिंतन आणि मनन. व्यायाम करून तुमचे शरीर पूर्णपणे जागे झाले आहे. आता तुम्हाला तुमच्या मनाला आणि आत्म्याला शांत करायचे आहे. या 20 मिनिटात तुम्हाला एका शांत जागी बसायचे आहे. तुम्ही 10 मिनिटे मेडिटेशन म्हणजेच ध्यान करू शकता. ध्यान केल्यामुळे तुमचा फोकस आणि एकाग्रता वाढते. आणि उरलेल्या 10 मिनिटात तुम्हाला जर्नलिंग करायचे आहे, म्हणजेच एका डायरीत तुमचे विचार लिहायचे आहेत. आजचा तुमचा दिवस कसा असावा, तुमचे आजचे 3 सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. जेव्हा तुम्ही डायरीत लिहिता की मी माझ्या आरोग्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आभारी आहे, तेव्हा तुमचा मेंदू सकारात्मक विचार करायला लागतो. जगातले सर्व मोठे CEO आणि यशस्वी लोक सकाळी आपला दिवस प्लॅन करण्यासाठी हीच पद्धत वापरतात. आणि शेवटची 20 मिनिटे म्हणजेच 5:20 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत तुम्हाला करायचे आहे ग्रो, म्हणजेच शिकणे आणि स्वतःचा विकास करणे. मित्रांनो, जर तुम्हाला जगात पुढे जायचे असेल तर तुम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकावेच लागेल. या शेवटच्या 20 मिनिटात तुम्ही काय करू शकता? तुम्ही एखादे चांगले आणि प्रेरणादायी पुस्तक वाचू शकता, तुम्ही एखादा पॉडकास्ट ऐकू शकता, किंवा तुम्ही तुमच्या क्षेत्रातील नवीन माहिती मिळवू शकता. जर तुम्ही दररोज फक्त 20 मिनिटे पुस्तकं वाचली तर तुम्ही एका महिन्यात 1 पूर्ण पुस्तक वाचून संपवू शकता, आणि एका वर्षात 12 पुस्तकं. विचार करा, जो माणूस वर्षाला 12 पुस्तकं वाचतो आणि जो माणूस फक्त टीव्ही बघतो, त्यांच्या ज्ञानात आणि यशामध्ये किती मोठा फरक असेल. तर मित्रांनो, हा होता तो 5-20 फॉर्म्युला. 5 ते 5:20 व्यायाम, 5:20 ते 5:40 ध्यान आणि प्लॅनिंग, आणि 5:40 ते 6 वाजेपर्यंत वाचन आणि शिकणे. जेव्हा तुमचा 1 तास असा पूर्ण होतो तेव्हा सकाळी 6 वाजता तुम्ही एक असा योद्धा बनलेले असता जो जगातील कोणत्याही समस्येशी 2 हात करण्यासाठी पूर्णपणे तयार असतो. तुम्ही तुमचा दिवस जिंकलेला असतो. पुस्तकाचा पुढचा अतिशय डीप आणि डोळे उघडणारा नियम आहे द 4 इंटिरियर एम्पायर्स,
म्हणजेच तुमचे 4 अंतर्गत साम्राज्य. आपल्याला नेहमी हेच शिकवले जाते की जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा माइंडसेट म्हणजेच तुमची मानसिकता चांगली असली पाहिजे. पण तो अब्जाधीश सांगतो की फक्त माइंडसेट चांगला असून चालत नाही. माइंडसेट हा तुमच्या यशाचा फक्त 25% भाग आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे बाकीचे 3 साम्राज्य मजबूत करत नाही तोपर्यंत तुम्हाला खरी यश आणि शांती मिळू शकत नाही. हे 4 साम्राज्य कोणते आहेत? पहिले साम्राज्य आहे माइंडसेट, म्हणजेच तुमची बुद्धी आणि तुमचे विचार. तुम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दल कसा विचार करता हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण दुसरे साम्राज्य आहे हार्ट सेट, म्हणजेच तुमचे हृदय आणि तुमच्या भावना. मित्रांनो, जर तुमच्या डोक्यात खूप मोठे विचार असतील, तुम्ही खूप पॉझिटिव्ह असाल, पण तुमच्या हृदयात तुमच्या भूतकाळातील राग, दुःख आणि लोकांबद्दलचा द्वेष भरलेला असेल तर तुम्ही कधीही मोठी झेप घेऊ शकणार नाही. तुम्हाला लोकांना माफ करावे लागेल. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवावे लागेल. एक दुखावलेले हृदय कधीही एका यशस्वी बिझनेसची किंवा आयुष्याची निर्मिती करू शकत नाही. म्हणून तुमचे हार्ट सेट शुद्ध करा. तिसरे साम्राज्य आहे हेल्थ सेट, म्हणजेच तुमचे आरोग्य. तुम्ही खूप हुशार आहात, तुमचे विचार खूप चांगले आहेत, पण जर तुमचे शरीरच तुम्हाला साथ देत नसेल, तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा तुमच्यात उत्साह नसेल तर त्या हुशारीचा काय उपयोग? एक मृत किंवा आजारी माणूस त्याचे करोडो रुपये घेऊन काहीही करू शकत नाही. म्हणून रोज व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि तुमच्या शरीराला एका मंदिरासारखे जपा, कारण हे शरीरच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे वाहन आहे. आणि चौथे साम्राज्य आहे सोल सेट, म्हणजेच तुमचा आत्मा किंवा तुमची आध्यात्मिक ताकद. आजच्या या धावपळीच्या जगात आपण स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आपण फक्त पैशांच्या मागे पडत आहोत. सोल सेट मजबूत करणे म्हणजे दिवसातून काही वेळ स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणे, ध्यान करणे, स्वतःला हा प्रश्न विचारणे की माझ्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे? मी या जगात फक्त बिल भरण्यासाठी आणि मरण्यासाठी आलो आहे का? जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जाता तेव्हा जगातली कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला आतून हलवू शकत नाही. तुम्ही हिमालयासारखे स्थिर बनता. जेव्हा तुम्ही पहाटे 5 वाजता उठता आणि तो 20-20चा फॉर्म्युला वापरता तेव्हा तुम्ही एकाच वेळी तुमच्या माइंडसेट, हार्ट सेट, हेल्थ सेट आणि सोल सेट या 4ही साम्राज्यांवर काम करत असता. म्हणूनच तो 1 तास इतका शक्तिशाली आहे. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हे सर्व ऐकायला खूप छान वाटतंय, पण सकाळी 5 वाजता उठण्याची सवय लावायची कशी? 2 दिवस उठल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा आळस येतो, अलार्म वाजतो आणि आपण तो बंद करून झोपून जातो. या समस्येवर रॉबिन शर्मा यांनी एक अत्यंत सायंटिफिक नियम सांगितला आहे, द हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल, म्हणजेच सवय लावण्याचे शास्त्र. मित्रांनो, कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी फक्त 21 दिवस लागतात असा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. पण नवीन वैज्ञानिक संशोधनानुसार कोणतीही कठीण सवय तुमच्या मेंदूत कायमची कोरण्यासाठी 21 नाही तर तब्बल 66 दिवस लागतात. होय, 66 दिवस. आणि हे 66 दिवस 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेले असतात. पहिला टप्पा आहे डिस्ट्रॅक्शन, म्हणजेच विध्वंस. पहिले 22 दिवस. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात कराल तेव्हा पहिले 22 दिवस तुम्हाला अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागतील. तुम्हाला खूप त्रास होईल, डोके दुखेल आणि तुम्हाला वाटेल की हे सर्व सोडून द्यावे. हे असे का होते? कारण तुमची जी जुनी सवय आहे, उशिरा उठण्याची सवय, तुमचा मेंदू ती जुनी सवय तोडत असतो. कोणत्याही जुन्या इमारतीला पाडताना जसा त्रास आणि गोंधळ होतो तसाच गोंधळ तुमच्या मेंदूत होत असतो. हा त्रास नैसर्गिक आहे हे मान्य करा आणि हार मानू नका. दुसरा टप्पा आहे इन्स्टॉलेशन, म्हणजेच स्थापना. 23 ते 44 दिवस. हे पुढचे 22 दिवस थोडे गोंधळाचे असतात. या काळात तुमचा मेंदू जुन्या सवयीतून बाहेर पडलेला असतो, पण त्याला नवीन सवयीची पूर्णपणे ओळख झालेली नसते. तुम्हाला कधीकधी सकाळी लवकर उठायला खूप छान वाटेल, तर कधीकधी खूप कंटाळा येईल. हे एक ट्रान्झिशन आहे. या काळात फक्त टिकून राहा, स्वतःला प्रोत्साहन देत राहा. आणि तिसरा टप्पा आहे इंटिग्रेशन, म्हणजेच एकत्रीकरण. 45 ते 66 दिवस. या शेवटच्या 22 दिवसात एक मोठी जादू घडते. सकाळी 5 वाजता उठणे ही आता तुमच्यासाठी एक शिक्षा राहत नाही, तर तो तुमच्या स्वभावाचा,
तुमच्या अस्तित्वाचा एक भाग बनतो. 66व्या दिवसानंतर तुम्हाला अलार्मची गरजच भासणार नाही. तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू बरोबर 5 वाजता आपोआप जागी होतील आणि मग तुम्हाला ती सवय पाळण्यासाठी कोणतीही मेहनत करावी लागणार नाही. ती सवय आपोआप तुम्हाला घडवू लागेल. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल हा सुरुवातीला कठीण असतो, मध्यभागी गोंधळाचा असतो आणि शेवटी अत्यंत सुंदर असतो. त्यामुळे जेव्हा सुरुवातीला त्रास होईल तेव्हा सोडून देऊ नका, कारण तो त्रास म्हणजे तुमची प्रगती होत असल्याचे लक्षण आहे. आणि या पुस्तकाचा शेवटचा पण अत्यंत दुर्लक्षित असा नियम आहे, द ट्विन सायकल्स ऑफ एलिट परफॉर्मन्स, म्हणजेच उत्कृष्ट कामगिरीचे 2 चक्र. आपल्याला वाटतं की जे लोक खूप यशस्वी होतात ते दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस फक्त काम आणि कामच करत असतात. पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुम्ही सतत काम करत राहिलात तर तुम्ही लवकरच बर्नआउट व्हाल, म्हणजेच तुम्ही आतून पूर्णपणे संपाल. तो अब्जाधीश सांगतो की जसे काम करणे महत्त्वाचे आहे, तसेच योग्य विश्रांती घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही कामावर असता तेव्हा 100% एकाग्रतेने काम करा. पण जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असता किंवा सुट्टीवर असता तेव्हा ऑफिसचा विचार करू नका, ईमेल्स चेक करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला सकाळी 5 वाजता फ्रेश उठायचे असेल तर तुम्हाला रात्री लवकर झोपावेच लागेल. चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी तुमचा मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही पूर्णपणे बंद करा. स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूतील मेलाटोनिन नावाचे रसायन नष्ट करतो, जे तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी आवश्यक असते. रात्री 9 किंवा 10 वाजता झोपण्याची सवय करा, तेव्हाच तुम्ही पहाटे 5 वाजता उठू शकाल. तर मित्रांनो, हे होते रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या अत्यंत प्रेरणादायी पुस्तकातील काही जादुई आणि जीवन बदलून टाकणारे धडे. या पुस्तकाने आपल्याला शिकवले की तुमचे नशीब तुमच्या हाताच्या रेषेत नाही, तर ते तुमच्या सकाळच्या दिनचर्येत लपलेले आहे. जर तुम्ही तुमच्या सकाळवर विजय मिळवला तर तुम्ही संपूर्ण जगावर विजय मिळवू शकता. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी जस्ट वॉचिंग आत्ताच सबस्क्राईब करा. ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.